अमरावती शहरलगत बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडाली विद्यापीठ परिसर, तपोवन मंगलधाम एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधत आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिबट्यांमुळे मानवी जीविताला धोका निर्माण होत असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली. शहर लगतच्या वडाली आणि पोहरा जंगल परिसरात अन्नाच्या शोधात बिबट्या शहरात येत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पाळीव जनावर हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले की वन विभागाला तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि वन विभाग यांच्या समन्वयातून प्रभावी पावले उचलली जातील. बिबट्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, सफारी निरीक्षण आणि फेन्सिंग सारख्या उपाययोजना राबवण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. आता या उपाययोजना कितपत प्रभावी ठरतात आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दर अधिवेशनामध्ये मी वाटते की आमच्या अमरावती शहरामध्ये शहराला लागून पोहरा जंगल आहे आणि पोहरा जंगलाला लागून असणारा जो एरिया आहे की त्या ठिकाणी आजही आहे. संध्याकाळी 6 नंतर त्या एरियामध्ये आपण जातो. मंगलधाम एरिया असेल, 500 क्वार्टर असेल, वडाईचा एरिया असेल, हा आमच्या अमरावतीमध्ये पोहरा जंगलाला लागून मोठा हा भाग आहे आणि वस्ती इतकी वाढलेली आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक घराला दाराला कुलप लावून आतमध्ये राहतात. त्या एरियामध्ये जाण्याचं धाडस करत नाही. ॲटो जात नाही, रिक्षा जात नाही, काहीच नाही. तिथल्या लोकांची खूप मोठी समस्या आहे. मी वारंवार प्रश्न विचारते की अमरावती शहरामध्ये हा बिबट्या घुसत आहे. विद्यापीठाचा एरिया, त्या विद्यापीठाच्या एरियामध्ये ते घराच्या लोकांमध्ये आले, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज आलेले आहे. कुत्रे घेऊन जातं, डुकरं राहिलेले नाही आहे आणि माणसांच्या सुद्धा जीवाला भीती आहे. त्यामुळे या माध्यमातून याची व्यवस्था, बिबट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का की जेणेकरून अमरावती शहरामध्ये बिबटे येणार नाही, याची आपण वन विभागाला तशा सूचना करणार किंवा त्यांना पकडण्याची काही व्यवस्था करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी अमरावती परिसरातील वावरणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. वन खातच नाही तर त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे ग्रामसेवक, तलाठी, तिथले लोकल पोलीस, विविध प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार या सगळ्यांचा त्याच्या ठिकाणी सहभाग घेऊन या बिबट्यांना नियंत्रित करण्याचा आणि लोकांचा जीव सुरक्षित ठेवण्याचा वन खात्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने सगळ्या योजना पुढे करत आहोत. भविष्य काळामध्ये म्हटल्याप्रमाणे बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सदस्यांना कळवल्या जातील. आणि सुलभाताई खोडके, आपल्याला जर तुम्ही आपल्या CCTV दिसला तर आमच्या खात्याच्या लोकांना फोन करा. खात्याचे लोक येऊन आपल्याला तिथे भेटतील आणि त्या समस्या दूर करतील. अशाच अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.